सुंदर असं खत बनवणार आहोत आपण. व्हिडिओ नक्की बघा. हे बघा आपले झेंडूचे फुलं घेतलेले आहे. झाडावर फुलं सुकले होते आणि काही ताजे पण फुलं घेतले याच्यामध्ये बघा. मी काय काय टाकलं अजून थोडीशी कांद्याची सालसुद्धा पडलेली आहे, कारण आपल्या घरात निघतच असते. त्याच्यानंतर मी याच्यात आहे ना अर्धी 1 वाटी दही किंवा ताक टाका, तुम्ही काही पण चालेल. थोडासा गूळ टाकला आणि थोडंसं अर्धा वाटी बेसन टाकलं. इतकं छान खत तयार झालं बघा. देताना एका बकेटमध्ये एक मग मी असं पूर्णपणे गाळून एकदम पातळ स्वरूपात देणार. त्याच्यामुळे आपल्या झाडाला कीड वगैरे काही म्हणजे फंगस वगैरे लागणार नाही आणि झेंडूच्या फुलाचं खत हे उत्तम आपल्या झाडांना होऊ शकते. कारण बऱ्याचदा आता झेंडूचे फुलं सुकतात आणि त्याला सुगंधसुद्धा खूप जास्त राहते. त्याच्यामुळे बघा हे सगळं एकत्र केल्यामुळे काय झालं, गूळ, बेसन हे टाकल्यामुळे आहे ना मातीची गुणवत्ता अजून जास्त वाढेल. मातीमध्ये गुड बॅक्टेरिया तयार होतील. अशा ऑर्गॅनिक खतामुळेच आपल्या बागेमध्ये छान फुलं फळं यायला लागतात आणि तेही केमिकलचा वापर न करता. आणि आपण घरगुती बाग अशी करत आहे तर आपण केमिकल कमीत कमी वापर मी करते बागेमध्ये. कमीत कमीत म्हटल्यापेक्षा मी माझ्या बागेमध्ये केमिकलचा वापरच केलेला नाही कधी. त्याच्यामुळं कलांचूला आता छोटे छोटे तुम्हाला कळ्या दिसतात आहेत ना, काही दिवसांनी तुम्हाला दाखवेल माझे कलांचूचे झाडं पूर्ण फुलांनी भरेल. कारण छोटे छोटेपासून लावलेले होते, काही काही बघा पानापासून सुद्धा लावले. बल्बवर्गीय जे झाड आहे ना त्याला थोडंसं देते मी, एकदम त्याला जास्त देत नाही. कारण बल्बमध्येच भरपूर पाणी असते, त्याच्यामुळे त्याला पाणी कोणतंही द्याल ना तेव्हा जपूनच द्या. आणि झेंडूच्या फुलामध्ये इतके गुणधर्म असतात ना, कीड दूर करते, निमॅटोडसारखे प्रॉब्लेम होत नाही आणि हे झाडावर सुकतात फुलं. तसा असा उपयोग आपण करू शकतो. आणि बऱ्याच दिवसाचा म्हणजे 8 दिवस झाले हे खत देऊन मी, पण व्हिडिओ बनवण्याचा मात्र राहून गेला होता. कारण काही काही कधी कधी इतके काम असतात ना बघा. सगळ्या झाडांना इतकंच द्या की ते बाहेर पण नाही निघालं पाहिजे आणि कमी पण नाही पडलं पाहिजे. बघा झाडाप्रमाणे देते मी, कारण कलांचूलासुद्धा खूप जास्त पाणी द्यायची गरज पडत नाही. तुम्ही जर 2-4 दिवस पाणी दिलं नाही तरी हे झाड चांगलं राहते. मात्र आपल्या इकडच्या वातावरणावर हे अवलंबून असते. ऊन किती आहे त्याच्याप्रमाणे झाडांना पाणी घालावं आणि माझं तेच सुरू असते. आणि खूप छान आता बागेमध्ये फुलं आलेले आहे बरेच. आणि सर्व प्रकारच्या झाडांना मी हे खत दिलेलं आहे बघा. हे बघा जेव्हा पूर्ण भरेल ना कलांचू तेव्हा खूप सुंदर दिसेल बागेमध्ये. आणि त्या दिवसाची मी वाट पाहत आहे. आता कळ्या बऱ्याच येत आहे प्लांटला आणि काही शेवंतीचे फुलं येऊन गेलेले आहे. काही शेवंतीला आता फुलं येत आहे. याचे फुलं इतके सुंदर आहे ना, पण ते आता दुपारच्या वेळेला पूर्ण असे हे होऊन जातात आणि जेव्हा ऊन येते ना तेव्हाच ते छान असे फुलायला लागतात आणि संध्याकाळच्या वेळेस परत बंद होतात. परत दुसऱ्या दिवशी बघा अशा पद्धतीने बागेला जवळपास 1 तास तरी वेळ लागते. असं जर पाणी द्यायचं म्हटलं तर पाईपनं दिलं तर पटापट होते. आणि आता एक सुंदर फुल बागेमध्ये उमलणार आहे. मला तर खूप जास्त आनंद झाला, कारण या फुलाचा टाईम आता नाही नसते. हे मार्च एप्रिल मध्ये फुलं येतात त्याला, पण माझ्या बागेमध्ये बघा आत्तासुद्धा फुलं आले. आणि फक्त ऑर्गॅनिक बागकाममध्येच मला हा छान रिझल्ट मिळत आहे. आणि तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात ते पण नक्की सांगा, कारण मेहनत तर बऱ्याच दिवसाची करत आहे, पण जेवढं पाहिजे तेवढं तुम्ही मात्र सपोर्ट करत नाही असं मला वाटते. पण तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि थोडीशी कमेंट करायला विसरू नका. त्यानं माझं अजून हुरूप वाढेल. आणि आता जास्वंद बघा एका ठिकाणी ठेवलं ना ते पण छान होत आहे. आणि इथे बघा तुम्ही बघू शकता किती इथं रोपं निघालेले आहे. तुम्हाला एवढे दिसत नसेल, भरपूर झेंडूचे रोपं निघालेले आहे, सोबत टोमॅटोचे सुद्धा, कारण बी आपण टाकतो ना. आणि हा बघा आनंद, बघा किती प्रकारचे पक्षी बागेमध्ये येतात माझे. आणि या फुलांवर तर सकाळ सकाळ मस्त खूप छान ते बागडतात. ते बघण्यामध्ये मला खूप जास्त आनंद मिळते. बागकामाचा हा आनंद मी दररोज घेत असते. आणि इथे आंब्याचं झाड मोठं आहे आणि कडुलिंबाचं झाड आहे, त्याच्यामुळे ते पक्षी झाडांमुळे तर येतातच, पण अशा सुंदर फुलांना बघून आहे ना त्यांना हे फुलामध्ये बघा असे छान असे त्यांना आनंद मिळतो या फुलामधलं जे काही खातात ते. आणि छान असे बरेच येत असतात. कधी कधी तरी इतकं चांगलं मला घेतासुद्धा आले नाही व्हिडिओ, पण मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला. खूप छान वाटते, कारण या वेलाला इतके फुलं येत आहे ना, पूर्ण वेल जांभळा जांभळा होत आहे आणि फुलांनी तोडायची इच्छाच होत नाही. तासनतास असं बघत बसावं वाटते, पण इतका वेळ तर आपल्याला राहत नाही. पण जेव्हा कधी थोडासा वेळ मी काढत असते, कारण कामाला वेळ झाला तर चालेल. बघा इथे हे आंब्याचे झाडं आहे छान. इथे सुद्धा पक्षी तुम्हाला दिसत असेल, कारण मी दाण्यापाण्याची सोय त्यांना जागोजागीच केलेली आहे, त्याच्यामुळे ते मस्त आनंद घेत आहेत. आणि सकाळी दिवसाची सुरुवात अशी त्यांच्या चिवचिव वाटणंच होते माझी. आणि आंब्याला भरपूर मोहर आला आहे आता. अशा पद्धतीने तुम्ही पण झाडं लावायला नक्कीच सुरुवात करा.
आणि घरगुती भरपूर किचन वेस्ट राहते, असे खतं आपण देऊ शकतो की बाहेरून आणायचं काम पडत नाही. आणि आपल्या कचऱ्याचं आपण नियोजन कसं करावं याच्यावरसुद्धा बरेच व्हिडिओ बनवलेले आहे. कारण मी आता इतकं एक काडीसुद्धा बाहेर जाऊ देत नाही. आणि दुसरं कोणी कचरा टाकत असेल ना, तेव्हाही मला असं वाटते की हे एवढं जर आपल्याकडे असते ना, आपल्याला कुंडे भरायला कामात आले असते. त्याच्यामुळं खूप खूप आनंद होते. आणि हे झेंडूच्या फुलांचं मागच्या वर्षीसुद्धा मी बनवलं होतं खत, खूप छान पडते. पण यावर्षी आहे ना, मी छान असं गुणधर्म वाढण्यासाठी मी त्याच्यामध्ये बेसन, गूळ हे सर्व टाकलेलं आहे, ताक, दही. कारण त्याच्यामुळं काय होते, ह्युमिक तयार होते आणि ते खूप झाडांसाठी छान असते. या पद्धतीने मी केलेलं होतं आणि ते मी 6-7 दिवस ठेवलं. जास्तही दिवस ठेवू शकतो आपण, पण मध्ये मध्ये मला जेव्हा फुलांची आवश्यकता पडते ना खतांची, तेव्हा मी देत असते. बाकी राहिलेल्या झाडांनासुद्धा देऊन देऊ हे खत. कारण इथं बघा भरपूर असे लसूणचे पात आलेले, असेच लसूण सहज लावले होते. आणि इथं अंगूरचा वेल आहे आपला, याला पण छान असं देऊन देऊया. आणि इथे बघा, इथे भरपूर निघालेलं आहे. इथं मक्याचे बी पडले ना, मक्याचे झाडं निघालेले आहे. पपईच्या झाडामध्ये बटाटा निघालेला आहे, कारण छोटासा असा तुकडा पडला असेल किंवा मी लावला असेल. आणि इथे बघा परत पक्ष्यांची जाणं येणं चालूच होती बघा. असे छान असं पाणी पितात ना, त्यांना भरलेलं पाणी नाही पित, पण इथं सांडलेलं पाणी पितात. आणि मध्ये मध्ये माझा मोबाईल इकडे तिकडे फिरत असते, कारण त्यांना बघितलं की छान असं वाटते. इथं बटाटा लावलेला आहे. सर्व झाडांना मी या खताचा उपयोग केलेला आहे, फक्त कमी जास्त प्रमाणात केलेला आहे. कारण कोणत्या झाडाला किती पाणी पाहिजे एवढं कळलं की मग बरोबर बागकाम होते आणि झाडंसुद्धा खराब होत नाही. बघा किती प्रकारचे रोपं इथं निघालेले आहे, मोहरी पण निघाली, त्यासोबत कांद्याची पात, लसूणची पात, बटाटा, हे सर्व जागा जशी असेल. पपईच्या झाडांना भरपूर जास्त पपई यावर्षी दिल्या. पपई इतकी गोड आहे, जो खाईन तो नाव काढल्याशिवाय राहत नाही की किती पपया तुमच्या इथल्या गोड आहे म्हणून. खूपच गोड आहे हे पपईचं झाड. याचं बीसुद्धा ठेवेल लागेल तर हे बाजारामधलीच पपई आणून बी लावलं होतं. पण तो गोडवा वाढला की फळ झाडावर पिकू देते. आणि दुसरे गोडवा वाढण्याचं कारण की पूर्णपणे ऑर्गॅनिक आहे, केमिकलचा वापर मी कधीच केलेला नाही, त्याच्यामुळेच त्याचा गोडवा अजून जास्त वाढलेला आहे. कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की सांगा. बघा तुम्ही मिरची किती लागलेली आहे झाडाला, खालीपासून वरपर्यंत भरपूर लागल्या आहे. मी एवढं दाखवूसुद्धा शकत नाही आहे. धन्यवाद.